नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे राकेशला आजी आजोबांची मदत हवी असते. तेव्हा तो म्हणत असतो, माझ्या भावाचा वाढदिवस आहे ना. माझा भाव खूपच जास्त श्रीमंत माणूस आहे. तो बिझनेसमॅन आहे आणि त्याला आहे ना गरीब लोकांना मदत करायला खूप आवडते. तुम्ही जर त्याला आता वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि त्याला जर मी हा व्हिडिओ दाखवला ना, तर तो लगेच म्हणेल की हे लोक कुठे आहेत म्हणून आणि तुमची मदत करेल. जर त्याने मनात घेतलं तर तो मुंबईमध्ये तुम्हाला चांगला गाळासुद्धा टाकून देऊ शकतो. तेव्हा इथे आजी म्हणतात, खरंच का? तेव्हा राकेश म्हणतो, हो खरंच. तेव्हा आजी म्हणतात, नाही पण नको, आम्हाला मदतीची गरज नाही आहे, आम्ही त्याला आशीर्वाद देऊ ना त्याच्या वाढदिवसानिमित्त. तेव्हा इथे आजी आजोबांना इथे आता राकेश एका बाजूला उभं करतो, जेणेकरून त्यांचं दुकान दिसू नये म्हणून. एका बाजूला उभं करून त्यांना इथे अर्णवला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सांगतो. तर इथे आजी आजोबांच्या इथे आता साधेपणाचा राकेशने गैरफायदा घेतलेला असतो. तर हा व्हिडिओ आता अनाथ आश्रममधला आहे असं आता तो अर्णवला दाखवणार असतो. तर इथे आजी आजोबा म्हणत असतात की अर्णव बाबा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की बास, आता हा व्हिडिओ मी माझ्या भावाला दाखवल्यानंतर त्याला खूपच जास्त आनंद होईल आणि तो तुमची मदतसुद्धा करेल. तेव्हा इथे आजी आजोबा म्हणतात, नाही नको नको, मदत करायची गरज नाही आहे. तरीसुद्धा इथे राकेश आपल्या खिशातून थोडेसे पैसे काढतो आणि आजी आजोबांच्या हातामध्ये देतो. आजोबा म्हणत असतात, अहो कशाला, नाही नको नको. तेव्हा इथे राकेश म्हणतो, असू द्या आजोबा, असू द्या, ठेवा तुम्हाला. कारण कसं आहे प्रेक्षकांनो, ह्या व्हिडिओमुळे आता राकेशचं खूप टेन्शन बाजूला झालेलं असतं. वाढदिवसाच्या दिवशी नेमका राकेश कुठे गेला होता असे प्रश्न सगळेजण विचारणारच. त्याच्या आधीच त्याने आजी आजोबांचा व्हिडिओ त्याला पाठवून खूप मोठं काम केलेलं असतं, ते सुद्धा स्वतःच्या फायद्यासाठीचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आपल्या घरामध्ये कामं करत असते. तेवढ्यातच अर्णव तिला फोन करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सरांचा एवढा सकाळ सकाळ फोन? ती म्हणते, हां सर बोला ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मी इंदोर, कम टू द ऑफिस. तेव्हा ईश्वरी म्हणते, कम टू द ऑफिस, पण कशासाठी सर? तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, जास्त प्रश्न विचारू नकोस, महत्त्वाचं बोलायचं आहे असं समज आणि लवकर ऑफिसला ये, तुझ्याकडे एक काम आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर अहो पण काय काम आहे ते तरी सांगा ना, लगेच काही तुम्ही ऑफिसला बोलवतायत, काहीतरी काम असेल ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, जे काही आहे ना ते ऑफिसला आल्यानंतर तुला कळेल, फोनवरती मी तुला सगळं सांगत बसणार नाही आहे, कळलं? तेव्हा लवकरात लवकर ऑफिसला ये, मी सुद्धा आता निघतोय, मी वाट बघतोय तुझी. तेव्हा इथे ईश्वरी सुप्रियाला सांगते की अर्णव सरांचा फोन आहे, मला लगेच ऑफिसला बोलावले. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं मग जा ना, काहीतरी काम असेल, हे घे चहा घे आणि मग तू ऑफिसला जा. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा आलेले असतात आणि अर्णवला म्हणत असतात की अर्णव, अरे काल रात्री तुझा वाढदिवस होता, तर जावई बापूंबद्दल सांगायचंच राहिलं. तुला माहिती आहे का, जावई बापू कोर्टामध्ये जातात की नाही हे आपल्याला बघायचं होतं, म्हणून आपण आपला ड्रायव्हर नंदू याला त्यांच्या पाठीवरती पाठवलं होतं, माहिती आहे ना, त्यांच्याबरोबर पाठवलं होतं. तेव्हा नंदू काय म्हणाला माहिती आहे, इथे जावई बापू कोर्टामध्ये गेलेच नाही, गाडीतून मध्येच उतरले आणि दुसरीकडे कुठेतरी निघून गेले, याचा अर्थ ते खोटं बोलतात ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मामा, पण ह्या वेळेला खरंच जीजू नागपूरलाच गेलेत. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, कसे नागपूरला गेलेत? मागच्या वेळेला काय म्हणाले होते, पुण्याला जात आहेत असं सांगितलं होतं आणि गेले होते इंदोरला, बरोबर ना? तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, आतासुद्धा खोटं बोलतायत, असं आपण का विचार करू शकत नाही? त्यानंतरला इथे अर्णवला कळत नाही की नक्की आता काय चाललं आहे. त्यानंतर अंजली येते आणि म्हणते, काय चाललं आहे काय तुमच्या दोघांचं एवढं महत्त्वाचं बोलणं? तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई अगं जीजूंबद्दल बोलतोय आम्ही, मामा सांगत होते की जीजू एका वृद्धाश्रमामध्ये गेलेत ना नागपूरला, तिथलं मला सांगत होते. तुला माहिती आहे का, जीजू खूपच जास्त मनापासून काम करत असतात ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, काल रात्री त्यांनी वृद्धाश्रमामधून एका आजी आजोबांचा व्हिडिओसुद्धा मला पाठवला आहे, त्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तेव्हा तो व्हिडिओ जो अर्णवला आता पाठवलेला असतो, तो व्हिडिओ इथे अर्णव आता अंजलीला सुद्धा दाखवतो. त्याच्यामध्ये आजी आजोबा अर्णवला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देत असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की जीजू आहे ना, त्यांना मी विचारलं की तुम्हाला काही फंडची गरज आहे का, तिथे पैसे वगैरे पाठवू का?
तर ते म्हणाले की नको, ह्या वृद्धाश्रमामध्ये पैशांची काही कमी नाही आहे. सध्या पैसे आहेत, पैसे पाठवायची गरज नाही. या आजी आजोबांना सांगितलं तुझा वाढदिवस आहे आणि त्यांनी लगेच मला शुभेच्छा दिल्या आणि इथे जिजूंनी त्या माझ्यापर्यंत पोचवल्या. तेव्हा अंजली म्हणते, हो ना रे, म्हणजे बघ ना, त्यांना आहे ना गरीब लोकांचं दुःख बघवतच नाही, लगेचच मदत करण्यासाठी धावत पळत जातात. हाच त्यांचा स्वभाव तर मला खूप आवडतो आणि मला त्यांचा अभिमान वाटतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मग अभिमान तर वाटायलाच हवा. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अंजली अगं तुला आजी बोलावते ना, म्हणजे मगाशी आईने सांगितलं तुला बोलवायला, पण मीच विसरलो, तुला बोलवते आई. तेव्हा अंजली म्हणते, हो हो मी जाते, मी बघते. तेव्हा इथे अंजली गेल्यानंतर मामा म्हणत असतात की अर्णव, याचा अर्थ तुला काय म्हणायचं आहे? हा व्हिडिओ खरोखर वृद्धाश्रमामधूनच जावई बापूंनी पाठवला असेल का? म्हणजे आत्तापर्यंत आपण त्यांच्यावरती जे लक्ष ठेवून आहोत, जो काही संशय घेतोय, हे सगळं पाण्यात मिसळून गेलं, म्हणजे हे सगळं व्यर्थ ठरलं. याला काहीच अर्थ नाही आहे. आपण जावई बापूंवरती शंका घेऊन खूप मोठी चूक करतोय का? असं वाटतंय का तुला अर्णव? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मामा मला पण कळत नाही आहे, काय खरं काय खोटं, कोण बरोबर कोण चूक, काहीही कळत नाही आहे. म्हणजे ते खरे जावई बापू आहेत की हे खरे जावई बापू आहेत, ते सुद्धा मला कळत नाही असं मामा म्हणतात. पण या गोष्टीचा सोक्षमोक्ष आता लावलाच पाहिजे असं त्यांनी ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते. ती म्हणते, सर येऊ का? तेव्हा अर्णव म्हणतो की ये आतमध्ये ये. तेव्हा अर्णव तिच्याकडे जरा आश्चर्यानेच बघत असतो की ती इथे घाईघाईने आलेली असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर बोला ना, काय काम होतं तुमचं? तुम्ही मला घाईघाईत एवढं ऑफिसमध्ये बोलावून घेतलंत ना, काय काम आहे ते तर सांगा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो सांगतो ना, आधी बस तर खरं शांतपणे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते आता तुम्ही पटकनीशी सांगा मला, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का, तुझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे? माझ्यापेक्षा जास्त बिझी तर तूच आहेस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर, का? म्हणजे आता माझ्याकडे जॉब नाही आहे तर मुलींना घरातली कामं नसतात असं वाटते का तुम्हाला? अहो सर, मुलींकडे जरी बाहेरचा जॉब नसला ना, तरीसुद्धा घरामध्ये करण्यासारखी खूप कामं असतात त्यांच्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा खूप कामं आहेत. सगळी कामं मी टाकून इथे निघून आली आहे. तेव्हा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते पटकनीशी बोला. मला लवकरात लवकर घरी जायचं आहे. खूप आता कामं बाकी आहेत. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मला माहिती आहे मिस इंदोर, तुला खूप जास्त कामं आहेत आणि म्हणून तर मी तुला इथे बोलावलं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, म्हणजे सर तुम्ही मला इथे गप्पा मारायला बोलवलं आहेत का? हे बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. जे काही काम असेल ना ते लवकर लवकर सांगा, मलासुद्धा जायचं आहे. माझी बाकीची कामं खूप आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तू बसून तरी घेशील का? मला माहिती आहे सगळ्यात बिझी तूच आहेस, बाकी मी सगळं बसून बोलतो, बस. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर हे बघा, आता तुम्ही काही बोलू नका. मला जे काही काम तुम्हाला सांगायचं आहे ते लवकर सांगा. काय बोलायचं होतं तुम्हाला, म्हणून मला इथे एवढ्या घाईघाईने बोलावून घेतलं. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ मिस इंदौर, मी तुला सगळं काही सांगणार आहे की मी तुला इथे कशासाठी बोलावले. तू आधी बसून तर घे. आणि इथे अर्णव स्वतः आता चेअर बाजूला करतो आणि ईश्वरीला बसायला सांगतो. तर इथे आता ईश्वरीला आश्चर्य वाटतं, अरे बापरे, म्हणजे इथे अर्णव स्वतः उठून आलाय, तिच्यासाठी चेअर बाजूला केले आणि तिला इथे अगदी राणीसारखं बसायला सांगतोय. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर पण तुम्ही इथे मला बसायला बोलवलंत का? तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट. आणि त्याने आता काही मिठाई तिथे ठेवलेल्या असतात, तो आता त्याच्यावरचं कापड बाजूला करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय आहे, ही मिठाई तर? तेव्हा अर्णव म्हणतो, हो, ही मिठाई तूच बनवलेली आहेस. तुम्ही सगळ्यांनी जी तुमच्या घरी बनवली होती ना, ही तीच मिठाई आहे. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तू बघ ना मिस इंदौर, ही मिठाई बघितल्यानंतर असं वाटतं का ही कुठली ब्रँडेड मिठाई नाही आहे? बरोबर ना, असं वाटते की नाही ही ब्रँडेड मिठाई आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, पण असं तुम्ही आता का बोलताय? नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मिस इंदौर, अगं ही उरलेली मिठाई आहे ना, मी एका वेंटरला दिली. तुला माहिती आहे तो वेंटर काय म्हणाला? तो म्हणाला की ही मिठाई अशी एका साध्या घरामध्ये बनवलेली मिठाई वाटतच नाही आहे. म्हणजे हा एखादा ब्रँड वाटतोय, ब्रँड, एखाद्या ब्रँडची मिठाई आहे असंच वाटतंय सगळ्यांना. तेव्हा इथे आता लगेचच ईश्वरी म्हणते, सर
ही मिठाई ब्रँडची मिठाई कशी काय वाटू शकते? ही तर साधी मिठाई ऑर्डर पूर्ण करायची होती म्हणून बनवली होती ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अगं पण हा एक ब्रँडसुद्धा होऊ शकतो ना मिस इंदौर. ही मिठाई तुम्ही सगळ्यांनी मिळून बनवली, ते सुद्धा एका दिवसामध्ये, एकदा नाही दोनदा. मग जर तुम्ही एका वेळेला 700 बॉक्सेस तयार करू शकता, तर मग तुम्ही मिठाईचे असे ऑर्डरसुद्धा घेऊ शकता ना. म्हणजे अगदी मला असं वाटतं तुम्ही लोकं तुमचा ब्रँड स्वतःचा तयार करू शकता. एक छोटासा बिझनेस. तुला माहिती आहे सात्विक फॅशनसुद्धा एक छोटासा ब्रँड होता. पण आता त्याचं केवढं मोठं नाव झालं आहे. अगं इतका छोटासा व्यवसाय सुरू केला होता आम्ही आणि त्याच्यावरून आता सात्विक फॅशन्स हा एक ब्रँड झालेला आहे. मला असं वाटतं मी सिंदौर की तू सुद्धा ही गोष्ट मनावरती घेतली पाहिजे. अगं तुझ्यामध्ये किती कॅलिबर आहे ना, तुझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे तुलाच कळत नाही आहे. कळतंय का तुला? तू मला सांग, इंदौरला परत जाऊन तू काय करणार आहेस? तुझ्या हातामध्ये जी कला आहे त्याचा तू स्वतःसाठी वापर करून घे ना. तुझ्या करिअरसाठी त्याचा वापर करून घे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला हे काही जमणार नाही आहे. अहो साधी तुम्ही दिलेली ऑर्डर होती ती मी चॅलेंज म्हणून स्वीकारलेली आणि आता मी बाबांना ह्या सगळ्या कामामध्ये मदत करायची. जेव्हा माणसं कमी पडायची ना, सुट्ट्या वगैरे घ्यायची, तेव्हा मी बाबांबरोबर जायची आणि मग जिलेबी बनव, एखादी मिठाई बनव. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या मिठाई जमतात. मी काही त्याचं शिक्षण वगैरे घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मला नाही जमणार आहे सर. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, असं कसं जमणार नाही आहे? जमेल तुला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही सर, ये बिझनेस वगैरे मेरे बस की बात नाही. हे ब्रँड वगैरे मला नाही जमणार सर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामा तो व्हिडिओ सारखा सारखा बघत असतात. मामांना काही तो व्हिडिओ पटत नाही. ते म्हणतात, ठीक आहे चला, आता हा व्हिडिओ जावई बापूंनी खास करून अर्णवच्या वाढदिवसानिमित्त पाठवला आहे ना. मामा अर्णवला सुद्धा म्हणालेले असतात, हल्ली जावई बापू घरातल्या एकासुद्धा फंक्शनमध्ये नसतात. म्हणजे अगदी ज्या दिवशी फंक्शन असेल त्या दिवशी अगदी लास्ट मोमेंटला ते कसे काय गायब झालेले असतात, काही कळत नाही. एका तरी कार्यक्रमाला असतात का ते? त्यानंतर मामा म्हणतात की आता मला या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे आणि मामा लगेचच कपडे भरून नागपूरला जायला निघालेले असतात. तेव्हा तिथे वल्लरी येते आणि म्हणत असते, काय हो काय, कुठे जाताय कुठे तुम्ही? तेव्हा मामा म्हणत असतात, अगं काय करू मी आता, या संसाराचा खूपच जास्त वैताग आला आहे गं मला, या आजूबाजूच्या लोकांचा मला खूप वैताग आला आहे. आता चाललो मी संन्यास घेतो आता, असं जातो कुठेतरी रानावनामध्ये राहायला. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अहो काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? नाही नाही, तुम्हाला जर इथे संन्यास घ्यायचा असेल ना, तर मी काय म्हणते, एक सल्ला देऊ का तुम्हाला? तेव्हा इथे मामा म्हणतात, काय सल्ला द्यायचा आहे तुला? तेव्हा वल्लरी म्हणत असते की मी तुम्हाला एक फुकटचा सल्ला देते. असं संन्यास वगैरे घेऊन रानावनात जाण्यापेक्षा तुम्ही कायमचं हिमालयात निघून का नाही जात? एकदाच संन्यास घ्यायचा, परत मागे वळून बघायचं नाही. एक काम करा, तुम्ही आता संन्यास घेऊन रानावनात जाण्यापेक्षा तुम्ही एकदाच हिमालयामध्ये जा. कारण कसं आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही केलेलं नाही आहे ना संसारात राहून तरी तुम्ही काय केले? म्हणून मी म्हणते की एकदाच तुम्ही आता जा, अगदी संन्यास घेऊन हिमालयात जा. आता माझा तुम्हाला दिलेला सल्ला ऐका. तेव्हा मामा म्हणत असतात, नाही नाही, असं कसं? नाही गं, मी सुद्धा संन्यास घेतला असता, कायमचा निघून गेलो असतो, पण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे ना. म्हणजे मी संन्यास घेऊन हिमालयात जायचं आणि तू इथे त्यांच्याबरोबर राहणार. अगं किती मोठी रिस्क आहे ही, तुला तरी कळतंय का? म्हणून मी कुठेही जाणार नाही आहे. नाहीतर एक काम कर ना, तू चल ना माझ्याबरोबर. तुला मी ठेवून नाही जाणार, कारण का तुझ्यापासून माझ्या घरच्या लोकांना खूपच मोठा धोका आहे. पण तुला मी घेऊन जाऊ शकतो माझ्याबरोबर. आपण दोघेजणं जाऊया चल हिमालयामध्ये. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, गप्प बसा तुम्ही. कधी सरळ प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर काही नीट देणार नाही, असं म्हणून ती आता जाते. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की सर, ब्रँड वगैरे मेरे बस की बात नाही, मला नाही जमणार ते. बाबांना मी फक्त मदत करायला जात होते म्हणून या मिठाई मला जमतात. बाकी मी त्यांचा ब्रँड करू शकते ह्याचा मी विचार केलेला नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, का विचार करत नाही आहेस तू? मी सिंदौर विचार कर ना. हे बघ, मी कुठली तुला इथे बिझनेस डील वगैरे देत नाही आहे, म्हणून मी माझ्या फायद्यासाठी मी तुला कन्व्हिन्स करतो आहे. हे बघ मी सिंदौर, एक मित्र म्हणून मी तुला हे सगळं सांगतो आहे. आता मैत्रीच्या नात्याने काय बरोबर काय चूक मी हे सुद्धा माझ्या फ्रेंडला सांगू शकत नाही आहे का? हे बघ, मी ओळखलं आहे तुझ्या हातामध्ये खूपच जास्त कॅलिबर आहे. तू खूप जास्त हुशार मुलगी आहेस गं. तुझ्या हातामध्ये जी कला आहे ना, ती सगळ्यांना कळू दे.
अगं तू कशा पद्धतीने मिठाई बनवतेस ना, सर्रासपणे लोकांना जमतसुद्धा नाही. मग मला असं वाटतं की तू थोडंसं फक्त ते आता शिक्षण पूर्ण कर, म्हणजे थोडंसं शिकून घे आणि तू तुझं स्वतःचं ब्रँड सुरू कर. तेव्हा इथे ईश्वरी नाहीच म्हणत असते. ती म्हणते की सर, मला नाही जमणार हो. मला असं वाटतं की स्वप्नसुद्धा आपल्या अवकातीत आता राहूनच बघावी लागतात. हे आता मोठं स्वप्न व्यवसायाचं मी कधीच बघितलं नव्हतं आणि ते मला बघायचं सुद्धा नाही आहे सर. तेव्हा तो म्हणतो, तुला कोणी सांगितलं की स्वप्न ही अवकाळीत राहूनच बघायची असतात? अगं स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करण्यासाठी थोडंसं झटायचं, एवढंच तर असतं ना. आणि तुला ते स्वप्न बघायला सांगतोय ना, ते ऑलरेडी ती कला तुझ्याकडे आहे. असं तर नाही ना की ती गोष्ट तुला जमतच नाही आणि मी तुला करायला सांगतोय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे बघ मी सिंदोर, मला असं वाटतंय की तू विचार करावास. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर नाही, अहो मी एवढं मोठं स्वप्न नाही बघू शकत. तेव्हा अर्णव म्हणतो, का नाही बघू शकणार आहेस तू? हे बघ, मी तुझा फ्रेंड नाही आहे का? फ्रेंड या नात्याने मी माझ्या फायद्यासाठी बिझनेस डील बघत नाही आहे. मला जे योग्य वाटतंय ते मी माझ्या फ्रेंडला सांगतोय. मला असं वाटतंय की तू इथे राहून तू इथे मिठाईचं दुकान काढावं, तुझा व्यवसाय सुरू करावा, ऑनलाईन इथे मिठाई तयार करून तू विकावी. तेव्हा ती म्हणत असते, नाही सर नाही, मला नाही जमणार. तुम्हाला जर दुसरं काही काम असेल तर माझ्याजवळ बोला, नाहीतर मी निघते सर. असं म्हणून आता ईश्वरी जात असते. तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला खरंच नाही जमणार. तुम्ही उगाच मला इथे आता भरीस पाडू नका, फोर्स करू नका. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर इकडे येतेस का 1 मिनटं? प्लीज इकडे ये. तेव्हा इथे आता ईश्वरी येते. अर्णव म्हणत असतो की हे बघ, हे काय आहे? तेव्हा ती म्हणते, काय आहे सर? तेव्हा इथे आता एका स्क्रीनवरती त्याने लाल कपडा टाकलेला असतो, तो बाजूला केलेला असतो. त्याच्यावरती त्याने एक छोटंसं प्रेझेंटेशन तयार केलेलं असतं तिच्या व्यवसायाचं. तर इथे ईश्वरी स्वीट्स हम इंदौर से है असं आता ते एक तयार केलेलं चित्र असतं. दुसरं चित्र असतं म्हणजे तिच्या बिझनेसची आउटलाईन. जर तिने एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जागा ठरवली तर त्याची आउटलाईनसुद्धा तयार केलेली असते. त्यानंतरला इथे आता ईश्वरी स्वीट्स इथे मिठाईंचं वेगवेगळे फोटोज त्याने इथे आता टाकलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे बघ, अशा पद्धतीने तुझी साईट असणार आहे. लोक जेव्हा सर्च करतील ना, तेव्हा अशा पद्धतीने तुझी साईट दिसेल. आपण हे सगळं तयार करूया ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर हे फक्त त्या स्क्रीनवरती म्हणजे चित्रामध्येच चांगलं दिसतंय, म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये हे सगळं सत्य होईल असं मला वाटत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, तू असा विचार का करतेस? तू पॉझिटिव्ह विचार का करत नाही आहे की हे सगळं होणार म्हणून त्यासाठी मी मेहनत घेणार? तू स्वतःहून तयारच होत नाही आहेस, तू नाहीच म्हणतेस, मग तू कशी काय मेहनत करशील आणि पुढे जाशील सांग बरं. तेव्हा ती म्हणते, सर तुम्ही माझ्या नोकरीची खरंच काही काळजी करू नका. तुम्ही हे सगळं माझ्या नोकरीसाठी म्हणत असाल, पैसे कमवण्यासाठी म्हणत असाल, तर मी इंदोरला परत गेल्यानंतर तिथे छोटी मोठी नोकरी नक्की करेन सर, मी खरंच सांगते. पण आता मला इथे राहून काहीही करायचं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदोर, याच्यामध्ये नुकसान काय आहे? अगं लोक इथे ऑनलाईन ऑर्डर करणार, तू त्यांना जेवढी मिठाई पाहिजे तेवढीच बनवून देणार, मग मिठाईसुद्धा वाया जाणार नाही आणि पैसेसुद्धा वाया जाणार नाही आहेत. म्हणून मला असं वाटतं की आतापर्यंत हे जे कागदावरती आहे ना, जे चित्रावरती आहे, ते आता सत्यात कसं उतरवायचं हे तुझ्याकडे आहे. आता फक्त तुला निर्णय घ्यायचा आहे. आणि मी सिंदोर, अगं तुला मिठाई बनवता येते, तुझ्या हातामध्ये तेवढी कला आहे, मग तू त्याचा करिअरसाठी वापर का करत नाही आहेस? हे बघ, तू स्वतः हा बिझनेस चालू करू शकतेस आणि तो मोठा आणि नावारूपालासुद्धा आणू शकतेस असं मला वाटतंय. फक्त तू स्वतःच्या मनाची तयारी कर आणि बाकी तुला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी आहे ना. अगं तुझा फ्रेंड AR आहे हे विसरू नकोस अर्णव. त्याच्यामुळे तुला जी काही मदत लागेल, जी काही तुला आता इथे गरज आहे, सगळं काही मी बघेन ना. मग ती गरज पैशांची असू दे, जागेची असू दे, कुठलीही असू दे, मी आहे ना तुझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं की तू फक्त हो म्हण, तू फक्त अर्णवचा हात पकड. तेव्हा इथे ईश्वरी आता विचार करत असते. तर पुढील भागामध्ये इथे अंजली म्हणत असते, अहो कुठे होतात तुम्ही? मी तुम्हाला किती फोन केले, तुमचा फोन लागला नाही म्हणून मी त्या वृद्धाश्रमाचा नंबर शोधून लावला, तर त्या लोकांना तुमचं नाव सांगितलं, त्यांनी तुम्हाला ओळखलंच नाही. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, काय तू वृद्धाश्रमामध्ये फोन केला होतास? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की आता इथे ARला
तर इथे अर्णव राजे शिर्के यांना जर माझ्यावरती विश्वास आहे, तर मग आता ही गोष्ट मी करून दाखवलीच पाहिजे, नाही का? तेव्हा इथे ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि अर्णवने तिला जी बिझनेसची आयडिया दिलेली असते ती आता तिने मान्य करत इथे आता स्वीकारलेली असते आणि तिने त्याला शब्द दिलेला असतो की मी हे सगळं करणार म्हणून.